म्हसळा तालुक्यात पतीनेच केली पत्नीची हत्या। कोकणात होळी उत्सवाचा जल्लोष सुरू असताना म्हसळा तालुका हादरून सोडणारी एक घटना घडली आहे। तालुक्याच्या मौजे दगडघुम गावाच्या हद्दीत असलेल्या धेनू चव्हाण यांच्या चिरा दगडखाणीत काम करणाऱ्या एका कामगाराने मंगळवारी आपल्या नवविवाहित पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे। बिजापूर येथील मूळ निवासी असलेल्या सतीश चव्हाण आणि त्यांची पत्नी निकिता यांचा 7 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता। सतीश हा दगडघुम येथील चिरा दगडखाणीत मजुरीचे काम करत होता। दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याने सतीशने पत्नी निकिताला रागाच्या भरात खनिजा शेजारील परिसरात नेले आणि तिच्या डोक्यात लाकूड मारून आणि तिच्या चेहऱ्यावर दगड घालून निकिताची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। पत्नी निकिता कुठेतरी जंगलात निघून गेल्याचे खोटे सांगून त्याने खाण मालकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। ही बाब संशयास्पद वाटल्याने खाण मालकाने म्हसळा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली। पोलिसांनी सतीशची चौकशी केली असता त्याने विसंगत उत्तरे दिल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।